तर नमस्कार सर्वांना, आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी आज आज असा विषय घेऊन आलो, जॉब की बिझनेस. भाई जॉबवाले पण खूप भारी आहेत, बिझनेसवाले पण खूप भारी आहेत, मान्य करतो भाई. तुम्हाला जर नाही का लवकर ग्रो करायचं असेल आणि लवकर मोठं माणूस व्हायचं असेल तर भाई बिझनेसच करेल, मी असं सांगतो तुम्हाला. आणि जर जे जॉब करताय ना भाई, जॉब कर, त्याच्यामध्ये पण ग्रो आहे, पण एवढा स्लो आहे ना, पूर्ण लाईफ घालावं लागेल तुमची त्याच्यात, तेव्हा कुठे नाही का थोडासा ग्रो येईल. पण बिझनेस आहे ना भाई, आपल्या स्वतःच आहे. जेवढं असं हवामध्ये हवामध्ये मारा, डायरेक्ट हवामध्ये पैसा तरंगलेला असतोय, तुम्हाला जेवढा खेचता येईल ना तेवढा खेचायचा. बिझनेस भाई, तुम्हाला बिझनेस आणि जॉब दोन्हीचं पण कंपॅरिझन करून सांगतो. पहिलं तर बिझनेसमध्ये काय आहे, बिझनेसमध्ये नाही का आपण टाईम फिक्स नसतो आपला, ओके. आणि जॉबमध्ये आपला टाईम ओके एकदम फिक्स असतो. दुसरं काय, बिझनेसमध्ये नाही का आपण कधी पण येऊ शकतो आणि कधी पण जाऊ शकतो. जॉबमध्ये नो, नो भाई. तू आया ना तो इधर ही रहने का और इधर ही खाने का और डायरेक्ट डायरेक्ट किधर शाम को निकलने का, ऐसा असं बोलतं, असं होतं बरं भाई. ते आय कार्ड तुम्ही जॉबचं आय कार्ड तुम्ही याच्यामध्ये टाकलं गळ्यामध्ये भाई, तेव्हापासून ते डायरेक्ट म्हणजे तो त्यांचं हे झाले, गुलाम झाले तुम्ही, असं. बरं मी असं एवढं हे नाही बोलत आहे, गुलाम म्हणल्यावर जास्त व्हायले, पण बट आता ते म्हणजे आता ते कामगारच झाले ना, गुलाम नाही बोलू शकत, पण कामगार तर झाले ना. तर माझा विषय काय, आपला टॉपिक काय, बिझनेस की जॉब. तर नाही का, आणि बिझनेसमध्ये कसं आहे, आपण नाही का आपल्या मनावर असतं, जेव्हा यायचं तेव्हा यायचं, जेव्हा नाही यायचं तेव्हा नाही यायचं भाई. बिझनेसमध्ये नाही का तुम्ही 8च घंटे ड्युटी करता, बरोबर. पण 8 घंटे ड्युटी केली त्याच्यानंतर तुम्ही जॉबचं पूर्ण सोडून देता. तुमच्या डोक्यामध्ये काहीच नसतं, एकदम ओके, फ्री, रिलॅक्स. पुढे कंपनीचं काय हो काय नाही आपल्याला काहीच गरज घेणं देणं नाही, तिकडे काही पण करा, झाला आपली ड्युटी, आपण चाललो. त्याच्यानंतर बिझनेसचं कसं आहे भाई, आता आपण माल भरलाय, हा काय बोलतो सेल होईल का नाही एवढा, रात भाई सकाळी जर 7ला गेले ना तर संध्याकाळी 10ला यावं लागतं. बिझनेसचा कधीच टाईम फिक्स नसतो. एक तर तुम्हाला ग्रो करायचा असेल ना, त्याचा टाईम पण द्यावा लागेल, आणि खूप गोष्टी अशा आहेत की नाही का बिझनेस काम पण जास्त करावं लागतं बिझनेसमध्ये. पण एकदा जर ग्रो झालं ना भाई, तर तुम्ही नाही का तिथं काम पण नाही केलं ना, फक्त तुम्ही तिथं माणसं लावून दिले ना, तरी पण तुम्ही नाही का एका जागेवर बसून नाही का बिझनेस चालू शकता. जर एकदा ग्रो झाला तर फक्त स्टार्टिंगला तुम्ही नाही का, फक्त स्टार्टिंगलाच जास्त प्रॉब्लेम होतात लोकांना. पण पहिली गोष्ट तर स्टार्टिंगला नाही का भाई, टाकाव का नाही हे होत नाही. अशा खूप उदाहरण आहेत भाई, ज्यांनी शून्यपासून नाही का बिझनेस स्टार्ट केला आणि आता नाही का करोडाची उलाढाल घालतात. मर्सरीज, बंगले बिंगले काय काय घेतलेत भाई. बिझनेसमध्ये एवढा पॉवर आहे ना, तुम्ही सांगा. नोकरीमध्ये भाई हाय भाई, हे आहे, पण नाही का एवढी स्लो आहे ना, आणि एकदम पेमेंट पण नाही का एकदम स्लो वाढते, कमी होती एकदम. आता तुम्ही सांगा, महिन्यामध्ये नाही का तुम्हाला जेवढी पेमेंट आहे का तेवढीच भेटणार, त्याच्यामधून एका वर्षाला जेवढी तुमची ठराविक असेल तेवढीच वाढणार. पण बिझनेसमध्ये ना भाई, तुम्हाला पेमेंट वाढू पण, म्हणजे जेवढी वाढायची तेवढी आपल्या मनावर आहे. जर चांगला बिझनेस चालला तर वाढू पण शकते, आणि जर लॉस गेला तर लॉस पण होऊ शकतं. त्याच्यामध्ये काहीच फिक्स नसतं. त्याच्यामुळे नाही का भाई, मला तर वाटतं भाई बिझनेस एकदम ओके ग्रोसाठी, आणि जॉब आता स्लो ग्रो होतो, बट ठीक आहे. त्याच्यामुळे माझं पर्सनल म्हणणं आहे की बिझनेस नाही का जॉबपेक्षा ठीक आहे. तर भाई तुम्हाला जर असं वाटत असेल बिझनेस ठीक आहे, तर भाई हायच खरंच खरं ठीक आहे. तर जर तुम्हाला आवडला असेल माझा चॅनल, म्हणजे हे व्हिडिओ, तर नाही का चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू, धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद.